मित्रांनो, साप्ताहिक जोमदारचे संपादक अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा नगर परिषदेच्या वतीने दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पत्रकार दिनानिमित्त करमाळा शहरातील पत्रकारांचा सत्कार व सन्मान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन करमाळा नगर परिषदेच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात करमाळा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सचिन तपसे यांच्या हस्ते शहरातील पत्रकारांचा पेन, डायरी आणि गुलाब पुष्प देऊन यथाउचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना करमाळा तालुका पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार शंभूराज फडतरे यांनी आपलं मनोगतही त्यावेळेस व्यक्त केलं. मनोगतात त्यांनी सांगितलं की पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. प्रशासन आणि समाज यातील दुवा म्हणून पत्रकार प्रामाणिकपणे काम करत असल्याचं त्यांनी आपल्या मनोगताच्या भाषणातून नमूद केलं. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नसीरभाई कबीर तसेच शीतल कुमार मोठे, सचिन जवेरी, अविनाश जोशी, विशाल परदेशी, नसीर कबीर, आलिम शेख, जयवंत दळवी, तुषार जाधव, दिनेश मडके, आशफाक सय्यद, उमेश पोल, प्रफुल्ल दामोदरे, विश्वजित पांडे, संजय कुलकर्णी असे पत्रकार, हे सगळे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच करमाळा नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच करमाळा नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गही या कार्यक्रमास उपस्थित होता. यामध्ये स्वप्नील बाळेकर, सोमनाथ सरोदे, शशांक भोसले, हिंदूराव जगताप, विपुल पुजारी, आकाश वाघमारे, शीतल वहाड, अश्विनी जाधव, सुप्रिया पालखे, मल्हारी चांदगुळे, गजानन राक्षे, दत्तात्रय घोलप, प्रदीप चौकटे, बापू खारगे, गणेश फलके या लोकांचा या कार्यक्रमात समावेश होता. पत्रकारांचा सन्मान म्हणजे समाजाच्या आरोग्याचा सन्मान असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली. करमाळा नगर परिषदेच्या या उपक्रमाला सर्व स्तरातून सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा म्हणजे पत्रकारांच्या कार्याची पावती आहे. अशाच महत्वाच्या आणि स्थानिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी हेमंत केळकर आपली रजा घेतो. परत नवीन विषयासह भेटण्याचा वादा करू.